नमस्कार नागपूरकर बंधू भगिनींनो, सर्वांना जय श्रीराम. मी नागपूर महानगरपालिका मधील आरोग्य सभापती मनीषा आतकरे आपल्या सर्वांना एक आव्हान आणि विनंती सुद्धा करते आहे की पावसाळा सुरू झालेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की पावसाळ्यामध्ये बरेचशा प्रमाणात मच्छरांची पैदास होत असते. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारख्या बिमाऱ्या होत असते. याच्यावर आळा घालण्यासाठी सर्वात प्रथम मी सगळ्यांना आवाहन करते की आपण आपल्या परिसरातील मातीचे मटके असो, एखादं झाकण असो, कुठलंही आपल्या गच्चीवर जे जे पडित सामान आहेत त्या सामानाला आपण रिकामं करावं, कारण त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मच्छरांची पैदास होत असते. ही पैदास होऊ नये म्हणून त्यासाठी आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे. आणि हे लक्ष आपल्याला कसं द्यायचं आहे की आपल्या घरातील कूलर असेल त्यातलं पाणी आपण हप्त्यातनं एकदा साफ केलं पाहिजे. आपला फ्रीज जो आहे घरातील, त्या फ्रीजच्या मागे टब असतो, त्या टबचं सुद्धा पाणी आपण हप्त्यातनं काढलं पाहिजे. आपण जर ही स्वच्छता ठेवली, त्याच्यामध्ये आपण एखाद्या प्रकारचं औषध जर घातलं, आपल्या आरोग्य विभागामार्फत आपल्यापर्यंत आपली जी UPSC आहे आपल्या प्रभागातील, आपल्या ज्या HWC आहे त्याकडे जाऊन आपण संपर्क साधावा. जर आपली आणि आपल्या परिवाराची सुरक्षा जर आपल्या हाती असेल तर निश्चितच आपण डेंग्यू असो, मलेरिया असो या बिमाऱ्यांपासून आपण निश्चितच वाचू शकू. आपल्या परिसरातील जेही आरोग्य विभागाचे हॉस्पिटल्स आहे, दवाखाने आहे, त्यांना आपण संपर्क साधावा. मी आताच हल्ली 2 दिवसाच्या आधी मलेरिया फायलेरियाची बैठक घेतली आणि त्या माध्यमातून निर्देश सुद्धा दिले की ज्या ज्या परिसरामध्ये आपण धूर फवारणी असो, हँड फॉगिंग असो किंवा स्प्रेइंग असो, हे मोठ्या प्रमाणामध्ये कशा जर छोट्याशा गल्ल्या आपल्या प्रभागामध्ये असतील त्याच्यासाठी सुद्धा आपण व्यवस्था केलेली आहे. आपण आपल्या परिसरातील नगरसेवक असेल, सामाजिक संस्था असेल किंवा आमच्या आरोग्य विभागामध्ये जर आपण संपर्क साधला तर निश्चितच आपल्या प्रभागामध्ये, आपल्या गल्ल्यांमध्ये आपण आरोग्याबाबत चांगली एक फवारणी करू, मच्छरांसाठी एक चांगल्या प्रकारे औषधीची फवारणी करू, अशी व्यवस्था सुद्धा आपण आपल्या आरोग्य विभागामार्फत केलेली आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना मी विनंती करते की आपण या बिमारीपासून जर आळा घालायचा असेल तर निश्चितच आपली व्यवस्था, आपली सुरक्षा आपण स्वतः घेतली पाहिजे. एवढंच बोलते. धन्यवाद.